श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 15 जूनला म्हणजे सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. दर अमावस्येचे आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे. परंतु जर प्रत्येक महिन्यात ते शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्येला आपल्या पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे. कारण सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित असते. या दिवशी व्रत करून पिंपळवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी पितरांची पूजा केली जाते. आता ही सोमवती अमावस्याच्या अधिक महिन्यात आलेली आहे आणि जसं की आपल्याला माहीत आहे, अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येतो आणि आपल्या हिंदू धर्मात दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि या महिन्यामध्ये जी अमावस्या येते ती सुद्धा दर 3 वर्षांनी येते आणि म्हणून या अधिक महिन्यातील येणारी अमावस्या अतिशय पवित्र मानली जाते. या दिवशी केलेली पूजा, दान आणि पितरांच्या आशीर्वादासाठी ही पूजा केली जाते. अनेक पटीने याचे फळ देखील आपल्याला अधिक मास हा भगवान विष्णूंना आवडत असतो. हा महिना खूप त्यांना प्रिय आहे. अमावस्येला विष्णू आणि शिव यांची मनोभावे पूजा केल्याने कुंडलिकीतील दोष दूर होतात, तसेच जन्ममृत्यूचा फेऱ्यातील मुक्ती मिळण्यास मदत होते आणि म्हणूनच या दिवशी अनेक स्त्रिया व्रत करून पिंपळवृक्षाची प्रदक्षिणा करत असतात, पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात. कारण सोमवती अमावस्येचे व्रत हे अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आणि पतीची प्रगती होण्यासाठी खूप जास्त प्रभावी मानलं जातं आणि म्हणून या दिवशी कमीत कमी स्त्रियांनी तरी व्रत आहे तर ते करायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. धार्मिक दृष्टीने अधिक महिन्यात येणाऱ्या अमावस्या ही खूप महत्त्वाची आणि मोठी तिथी असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. सोमवती अमावस्येला तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, पण एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळते. पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा कमी पडणार नाही. लक्ष्मीच्या कृपेने पुढील 33 वर्ष तुमची भरभरून आर्थिक प्रगती होईल. आपल्या कुटुंबातील प्रगती चांगली होईल, तसेच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे देखील दूर होतील. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. तर आपल्याला हा उपाय आहे तर आपल्याला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय जे आहेत तर ते तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत. जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. अनेक जणांनी हे उपाय केले सुद्धा आहे आणि त्याचा उपयोग त्यांना झालेला देखील आहे, त्याचे फळ देखील प्राप्त झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मी जे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर ते उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे, सोमवारी सोमवती अमावस्या जी असते तर ती वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. अमावस्येला आपण काही खास प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या ना तर त्याचं आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होते आणि म्हणूनच आपण सोमवती अमावस्येला हा उपाय नक्की करायचा आहे. हा एक नारळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. ज्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला जाईल त्या घरातील अखंड लक्ष्मी वास करेल. त्या घरातील गरिबी ही कायमची दूर होईल. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीत लक्ष्मीपूजन हे सुद्धा अमावस्येच्या दिवशीच करत असतो आणि त्यावेळी अमावस्येचा दिवस हा धन प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप आकर्षित करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, सतत तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल किंवा सामोरे जावं लागत असेल, तर वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरातील मुलांची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमची अडलेली कामे ही पूर्ण होतील आणि लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल. तसेच 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती ही कमी पडणार नाही. त्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय
आपल्याला करायचं आहे. घरातील इडापिडा गरिबी ही देखील दूर होईल. सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी नारळाचे खास काही प्रभावी उपाय करायला खूप महत्त्व आहे, कारण नारळावरती दिसणारी 3 डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत. याच्या कारणामुळे नारळात खूप शुभ मानले जाते. तसेच नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा सुद्धा निवास करतो आणि याच कारणामुळे नारळ हा पूजेमध्ये अवश्य वापरला जातो. नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक देखील आहे आणि नारळ हा सर्व देवी देवतांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून आपण देवांना नारळ हा अर्पण करत असतो. नारळाची बाहेरचा जो कठीण भाग असतो तर ते अहंकाराचे प्रतीक असते, तर आतील जो पांढरा शुभ्र भाग असतो तर तो शांततेचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच आपल्याला 15 जूनला सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे, एक नारळ आणायचा आहे. नारळ घेतल्याने चांगला घ्यायचा आहे. कुठेही तो फुटलेला किंवा ते चीर पडलेली नसावी. चांगला नारळ आपल्याला घ्यायचा आहे किंवा मग पाणी नसलेला असा घेऊ नका, तर आपल्याला त्यामध्ये पाणी असेल असं एक चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि शक्यतो दुकानातून नवीनच हा नारळ आपल्याला आणायचा प्रयत्न करायचा आहे. घरामध्ये आहे पण तो जर तुम्ही पूजेमध्ये वापरलेला असेल तर तो नारळ तुम्हाला घेता येणार नाही, म्हणून चांगला एक नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देवांना स्नान देखील घालायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. यानंतर देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो आपल्याला देवघरासमोर अंथरायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती तुम्हाला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. स्वास्तिकमध्ये 4 बिंदू आणि कड्याच्या 2 लाईन सुद्धा तुम्हाला द्यायला विसरायचं नाही. आणि यानंतर हा नारळ आपल्या लाल कपड्यामध्ये ठेवायचा आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला उजव्या हाताचा स्पर्श नारळाला करायचा आहे आणि 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजेच हा नारळ आपल्याला अभिमंत्रित करायचा आहे. आणि यानंतर हा नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे. आतल्या साईडने आपल्याला हा नारळ जो आहे तो बांधायचा आहे. बाहेरच्या साईडने आपल्याला नारळ आहे तर तो बांधायचा नाही. तर हा नारळ तुम्हाला बांधून घ्यायचा आहे. जेव्हा असा हा नारळ आपण सोमवती अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधतो तेव्हा संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते. असं आपल्या कुटुंबावर कोणती वाईट संकट विघ्न जे आहे तर ते येत नाही किंवा कुठलेही इडापिडा दारिद्र्य ही आपल्या घरामध्ये येत नाही. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील भरभरून प्रगती होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते. आणि म्हणूनच सोमवती अमावस्येला हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला एखादा दुकान असेल, दुकानात शॉप असेल तर तेथे सुद्धा असा हा नारळ तुम्ही अभिमंत्रित करून तुम्हाला बांधू शकता. दुकानामध्ये दुकानाच्या बाहेर किंवा आतल्या साईडने बांधू शकता. त्यामुळे उद्योग व्यवसायाची प्रगती होते. तसेच जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या आर्थिक अडचणी असतील, घरात पैसा टिकत नसेल, घरामध्ये आज 50 रुपये कमवून आणले परंतु दुसऱ्या दिवशी तेथून तुमचे 500 रुपये खर्च होत असेल तर म्हणजेच लक्ष्मी लागत नाही, तर सेम अशीच तुम्हाला नारळाची पूजा करायची आहे. आणि हा नारळ तुम्हाला जिथे तुम्ही धनसंपत्ती जी काही तुमची थोडेफार पैसे असतात तर त्या ठिकाणी त्यांना तिजोरीमध्ये तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे. त्यामुळे आपले धनवान होते आणि धनालाही धन लागते आणि आपल्याला पैशाची चणचणी भासत नाही. तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करू शकता. सोमवती अमावस्येचा आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केला तरी चालेल. तर हा उपाय तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे. तर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर बघा, आयुष्यामध्ये खूप अडचणी, संकट, दुःख येत असतात. कोणत्याही कामात यश मिळत नाही, कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नाही, सुख शांती समृद्धी टिकत नाही. कारण पितृ जर नाराज असतील तर तुमच्या कितीही देवाची पूजा सेवा उपासना व्रत केलं तर ही तुम्हाला फळ मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्ही देवाची सेवा करून काही फायदा होत नाही, तर एक वेळ तुम्ही देवाची पूजा सेवा नाही केली तरी चालेल, पितरांची सेवा अवश्य करायची आहे. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी हा एक नारळ घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला डोक्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा नारळ आपल्याला
कोणत्याही हनुमान मंदिरामध्ये किंवा वाहत्या पाण्यात तुम्हाला शांतपणे प्रभावित करायचं आहे. त्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अडलेले पैसे हे सुद्धा परत मिळतात. म्हणजेच एखादी व्यक्तीने तुमचे उसने पैसे घेतले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला परत मिळतात. तर अशा प्रकारे हा देखील तुम्हाला उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे नारळाचे 2 उपाय जे सांगितलेले आहे तर ते तुम्ही नक्की करा आणि ते उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या सर्व कामात यश मिळेल. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.